आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. कॅरियॉन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विजय असो, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विजय असो. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे शिक्षण आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या. विद्यापीठ प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, विद्यापीठ प्रशासन होश में आओ. होश में आओ, होश में आओ. हम हमारा अधिकार मांगते, नहीं किसी से हक मांगते. हम हमारा अधिकार मांगते. नहीं किसी से भीक मांगते. अरे कॅरी ऑन आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे कॅरी ऑन आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विजय असो, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विजय असो. विद्यापीठ प्रशासन होश में आओ, होश में आओ, होश में आओ, विद्यापीठ प्रशासन होश में आओ. होश में आओ, होश में आओ. अरे या कुलगुरूचं करायचं काय? खाली मुंडकं वर. हटाओ, विद्यापीठ बचाओ, कुलगुरू हटाओ. विद्यापीठ बचाओ. विद्यार्थ्यावर अन्याय करणाऱ्या कुलगुरू. नमस्कार, मी भूषण तांबे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर. आम्ही गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठामध्ये अनेक निवेदनं देतो आहे, आंदोलनं करतो आहे, परंतु विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी हिताचे कोणतेही निर्णय घेत नाही आहेत. त्यामुळे कंटाळा येऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. सर्वात पहिली मागणी अशी की कॅरी ऑन हा तात्काळ लागू करावा. त्याच्यानंतर रेमेडियल परीक्षा ही बंद झालेली आहे, ती तात्काळ सुरू करण्यात यावी. आणि निकाल जवळपास 1.5 वर्षापासून बऱ्याच वर्षाचे लागलेले नाही आहेत, थर्ड इयरचे सेकंड इयरचे असू द्या, तर ते रिझल्ट लवकरात लवकर लावण्यात यावे. नियम हा 45 दिवसाचा असताना रिझल्ट तुम्ही 6-6 महिने 1-1 वर्ष लावत नाही. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं? विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. व तात्काळ विद्यापीठ प्रशासनाने त्याच्यावरती निर्णय घ्यावा. बोला. गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, जे की लोणेरे रायगडमध्ये आहे आणि त्याचं उपकेंद्र या ठिकाणी विभागीय कार्यालय या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी विद्यार्थी येत आहेत, आंदोलनं करत आहेत, त्या कार्यालयाला निवेदनं देत आहेत. परंतु हे विद्यापीठ प्रशासनाचं जे कार्यालय आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांचे ज्या मागण्या आहेत, विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत, ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नाही आहे. त्यामुळं आज अखेरीस सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या वतीने पुरस्कृत या ठिकाणी आज आम्ही साखळी उपोषणाला सुरुवात करतोय. हे उपोषण सुरू करण्याचं कारण एवढंच आहे की जे आत्तापर्यंत विद्यार्थ्यांना जी रेमेडियल परीक्षा या ठिकाणी सुरू होती, ती रेमेडियल परीक्षा या प्रशासनाने तात्काळ अर्जंट अचानकपणे बंद केलेली आहे. आमची मागणी अशी आहे की विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना कॅरी ऑन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचा जो डाटा ज्या ERP पोर्टलवरती असतो, तो ERP पोर्टलसुद्धा विद्यापीठ प्रशासनाने बंद केलेला आहे. गेल्या 8 पेक्षा अधिक महिन्यांपासून हे ERP पोर्टल बंद आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर लागत नाही, विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल प्रॉपर त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. विद्यार्थ्यांचा निकाल हा ऑनलाईन टेलिग्राम चॅनलवरती लावला जातोय. त्यामुळं विद्यार्थी आता संतापलेले आहेत आणि विद्यार्थी वैतागून आम्ही सर्व शांतताप्रिय आहोत म्हणून या ठिकाणी आंदोलनाची भूमिका न घेता आम्ही संविधानिक पद्धतीने या ठिकाणी आज साखळी उपोषण करतोय. तरी आम्हाला विद्यापीठाच्या या कुलगुरूंना हात जोडून विनंती आहे की साहेब, आपण त्या खुर्चीवर AC मध्ये बसलेला आहात, परंतु या ठिकाणी विद्यार्थी हा रस्त्यावरती उतरतोय, त्याचा अभ्यास सोडून या ठिकाणी त्याला उपोषणाला बसावं लागतंय. याचं कुठंतरी तुम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि ज्या ज्युनियन मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या, कॅरी ऑनच्या असतील, ERP पोर्टलच्या असतील, आणि त्यांचा निकाल जो तुम्ही वेळेत लावत नाही, या मागण्या तुम्ही तात्काळ पूर्ण करा. अन्यथा लक्षात ठेवा की जब छात्र रास्ते पे उतरा है तब सरकार को आज झुकना पडा आहे. त्यामुळं प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ या मागण्या मान्य केल्या पाहिजे. अन्यथा आज आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी उपोषण करतोय, परंतु या मागण्याला उग्र रूप धारण करायला वेळ लागणार नाही, याची नोंद या विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी. आपलं नाव? माझं नाव सुमित पवार, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पश्चिम विधानसभेचा अध्यक्ष.